मनोज जरांगेंनी मोठी घोषणा केली आहे। विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन पाडणार असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। त्यांनी तसं थेट जाहीरच करून टाकलंय। राज्यातल्या कोणत्या भागात उमेदवार पाडणार याची माहितीही जरांगेंनी देऊन टाकली। त्यावरून जरांगेंनी पुन्हा सत्ताधाऱ्यांसोबत संघर्ष सुरू केल्याचं बघायला मिळतं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू केलाय। शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्यापासूनच मनोज जरांगे जोरदार शक्ती प्रदर्शन करतात। या शक्ती प्रदर्शनामुळे मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट झालंय। जनजागृती आणि शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे जाहीर केलं। यांना सगळ्याला कळून चुकले। लोकसभेला गेला कार्यक्रम तेव्हा तो नुसतं पाडा म्हणलो होतो, नाव घेतलं नव्हतं भाऊ। मी असा गरीब आहे, शेतकऱ्याचा सामान्य पोरग आहे, मी साधा माणूस आहे, मग समाजाने विश्वास ठेवलाय, तरी पाडा म्हणलेलं त्यांना कळलंय काय करायचे आणि आता नाव घेतल्यावर। लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी पाडा असं वक्तव्य केलं होतं। मात्र कुणाला पाडायचं त्याविषयी जरांगे पाटील यांनी थेट भाष्य केलं नव्हतं। मात्र याचा सर्वाधिक फटका सत्ताधाऱ्यांना बसला। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जरांगे फॅक्टरचा विरोधकांना फटका बसल्याचं स्पष्ट झालं। मराठवाड्यात तर भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही। मराठवाड्यात सत्ताधाऱ्यांना फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच विजय मिळवता आला। शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे हे मराठा असल्यामुळे जरांगे फॅक्टर त्यांच्या विजयात महत्त्वाचा ठरला होता। अर्थात हे निकालानंतर स्पष्ट होतंय, पण आता मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यात कुठे उमेदवार पाडायचे हेच जाहीर केलंय। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वाटत लावणार नाही, 100% वाट लावणार। माझा समाज सुद्धा वाट लावणार। तुम्ही दबाव जरी आणला, यांच्याकडे शिक्षक जरी असली, त्यांच्या शाळा कार्यक्रम किंवा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला, त्यांचा कार्यक्रम लावला। नोकरदार वर्ग सुद्धा त्यांच्याकडून राहील, पण ह्यावेळेस कार्यक्रमाला शेतकऱ्याचा तर विशेष सांगू नका। ते तर लेकराच्या जातीच्याच बाजूने मतदानच विरोधात करणारे सगळे। कोकणातील पाडापाडीबद्दल नंतर पाहू असं वक्तव्य जरांगे यांनी केलं। सर्वत्र पाडापाडीची भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटील यांनी कोकणाबद्दल अशी भूमिका का घेतली असा प्रश्न निर्माण झालाय। मला पुन्हा एकदा मनोज जरांगेंना हे सांगायचं आहे की तुम्ही महाराष्ट्रात कुठं पाडापाडी करा, जोडाजोडी करा, तुम्ही कोणासाठीही काम करा, पण एक मराठा म्हणून मला एक संतप्त सवाल मनोज जरांगे पाटलांना हा विचारायचा आहे। मनोज जरांगे पाटील, तुम्हाला पाडापाडी फोडाफोडी करण्याकरता मराठा आरक्षण आंदोलनाचा नेता आम्ही मराठ्यांनी केलेला नाहीये, तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही मराठा आरक्षण आंदोलनाचा नेता म्हणून तुम्हाला मान्य केलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत आरक्षणाच्या बाबतीत सरकारी पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली। मीटिंगमध्ये असं ठरलं की मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधावा आणि त्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट काय आहे ते जाणून घ्यावी, आणि आता लवकरच त्याच्याबद्दलची बैठक होईल आणि त्याच्यातनं अंतिम निर्णय तो पुढे येईल। आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी एकीकडे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच मनोज जरांगे यांनी जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू केलाय। रॅलीच्या सुरुवातीला जरांगे यांनी सोलापुरात सत्ताधारी आणि विरोधकांवर घणाघात केला होता। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांची कोंडी केली। लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर सत्ताधाऱ्यांना महागात पडला होता। आता जरांगे पाटील 288 उमेदवार पाडणार की 288 उमेदवार उभे करणार यावरच सत्तेची समीकरणं अवलंबून आहेत। त्यातच मराठवाड्यानंतर जरांगे हे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईवर लक्ष केंद्रित करणार आहेत। जरांगे पाटील आता कोणत्या आमदाराला आणि किती उमेदवारांना नावं घेऊन पाडण्याची घोषणा करतात हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।